नमस्ते. आज आपण हॉटेल स्टाईल 2 पदार्थ पाहणार आहोत. तर हे पदार्थ बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरीच आपण बनवू शकतो आणि हॉटेलपेक्षा सुद्धा खूप भारी बनतात. तर आज आपण व्हेज फ्राईड राईस आणि पनीर चिल्ली पाहणार आहोत. चला तर वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत व्हेज फ्राईड राईस. तर त्यासाठी मी एक पॅन घेतलाय. पॅनमध्ये 2-3 चमचे तेल घेतले. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये अगदी बारीक कट केलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतली आहे. 1 मिनिट आपण हे छान परतून घेणार आहोत. आता त्यामध्ये जो पातीचा कांदा असतो त्याच्या पाठीमागचा व्हाईट पार्ट कट करून यामध्ये टाकलेला आहे. थोडासा कांदा बारीक कट करून टाकलेला आहे आणि हे सुद्धा आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या फ्लेमवरतीच आपण हे सर्व छान असं फ्राय करणार आहोत. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण भाज्या टाकूया. तर यामध्ये मी टाकलेले आहे बीन्स बारीक कट करून, बारीक कट केलेलं गाजर, बारीक कट केलेली शिमला मिरची टाकलेली आहे, थोडंसं फ्रेश वाटाणा टाकलेला आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या टाकल्या तरी चालेल. तर त्यावरती थोडंसं मीठ टाकून आपल्याला 1-2 मिनिट ह्या भाज्या छान अशा फ्राय करायच्या आहेत. मोठ्या फ्लेमवरती आपल्याला ह्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या भाज्या थोड्याशा फ्राय झालेल्या आहेत. आपल्याला एकदम ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या नाही, हलक्याशा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आता गॅस कमी केलेला आहे आणि आता आपण यावरती टाकणार आहोत शिजवलेला भात. तर बासमती तांदूळ मी हा आधी शिजवून घेतला होता, तर तो यावरती टाकलेला आहे. यामध्ये तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. फक्त ज्या तांदळाचा भात सोट्टा होतो, मोकळा होतो, तोच तांदूळ शक्यतो वापरा. तर त्यावरती मी अर्धा चमचा टाकलेली आहे काळी मिरी पावडर, 1 चमचा सोया सॉस टाकलेला आहे आणि 1 चमचा व्हिनेगर टाकून घेतलेला आहे. आता परत गॅस आपल्याला मोठा करायचा आहे आणि मोठ्या फ्लेमवरती छान असा आपल्याला हा भात फ्राय करून घ्यायचा आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट आपण मोठ्या फ्लेमवरती छान असं परतून घेणार आहोत. व्यवस्थित असं ह्या भातामध्ये ह्या भाज्या मिक्स झाल्या पाहिजे, आपला सॉस मिक्स झाला पाहिजे. तर अजून आपण यामध्ये काहीच टाकणार नाही आहे. तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. 4-5 मिनिट परतून घेतलं आहे. सगळ्यात शेवटी त्यावरती थोडीशी कांद्याची पात टाकून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. तर इथे छान असा आपला हॉटेल स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने व्हेज फ्राईड राईस तयार झाला. तर आता आपण गॅस बंद करून एका साईडला ठेवून देऊया आणि आता आपण बनवणार आहोत पनीर चिल्ली. पनीर चिल्ली आणि व्हेज फ्राईड राईस हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं, त्यामुळे आज आपण हे बनवलेलं आहे. तर आपला व्हेज फ्राईड राईस तयार झालेला आहे. तर पनीर चिल्ली बनवण्यासाठी मी ते पॅनमध्ये 2-3 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथे पनीरचे छोटे छोटे पीस करून घेतलेत. त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे पनीरला लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असं लावून घेतलं आहे आणि हे पनीर आपल्याला थोडंसं शालो फ्राय करून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पनीर टाकून आपण तेलामध्ये शालो फ्राय करून घेणार आहोत हे पनीर. तर तुम्हाला जर डीप फ्राय करायचं असेल, डीप फ्राय केलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने मी शालो फ्राय करून घेतलेलं आहे. तर परत एक कढई घेतली. कढईमध्ये परत 1-2 चमचे तेल घेतले. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये परत आपण बारीक कट केलेलं आलं, लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि परत आपण 1 मिनिटभर हे तेलामध्ये छान असं परतणार आहोत. तर हे सर्व छान परतल्यानंतर त्यामध्ये मी टाकलेला आहे कांदा आणि शिमला मिरची. त्यावरती थोडंसं मीठ टाकूया आणि परत 1-2 मिनिट आपण हे छान परतून घेणार आहोत. तर यामध्ये तुम्ही कलरफुल शिमला मिरचीचा सुद्धा वापर करू शकता. तर हे व्यवस्थित असं फ्राय झालेलं आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर. तर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं होतं, त्यामध्ये पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे.
ते यामध्ये टाकले। गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत सॉसेस। तर यामध्ये मी 1 चमचा सोया सॉस टाकून घेते, 1 चमचा मी रेड चिल्ली सॉस टाकून घेणार आहे। रेड चिल्ली सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। आणि 2 चमचे आपण यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो केचप आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। थोडंसं घट्ट वाटतंय तर आपण परत त्याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशी याची स्लरी बनवून घेऊया। तर हे व्यवस्थित मिक्स केलंय। आता आपण जे पनीर फ्राय करून ठेवलं होतं ते यामध्ये टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया। त्यावरती आपण टाकणार आहोत पातीचा कांदा। तर इथे आपलं पनीर चिल्ली तयार झालं। एकदम पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही। तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि प्लेटमध्ये सर्व करूया। मस्त अशी आपली इथे पनीर चिल्ली तयार झालेली आहे। तर ही पनीर चिल्ली आणि व्हेज फ्राईड राईस हे कॉम्बिनेशन एकदम मस्त लागतं। तर एकदा नक्की बनवून पहा, अगदी हॉटेल सारखीच टेस्ट येते या पद्धतीने जर बनवाल तर। आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।